नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत घोडेखोर या ठिकाणी. हे घोडेखोर हे ठिकाण खरसुंडी जवळील एक ठिकाण आहे. आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. चला तर आपला प्रवास चालू करूया. हे माझे दोन मित्र, एकाचं नाव आहे वेदांत आणि एकाचं नाव आहे यशराज. वेदांत माझ्यासोबत चालत येणार आहे आणि यशराज ह्यो सायकलवर येणार आहे, कारण त्याचा पाय जरा मुरगाळायला आहे म्हणून तो सायकलवर येणार आहे. आणि ह्यो कॅमेरा काय वेळेस धरायला चांगला धरतो, यासाठी तो सायकलवर येणार आहे. चला तर आपण या रस्त्यावर आलेलो आहे. आता हे स्ट्रेट पर्यंत आधी आपण जाणार आहोत वीज बोर्डाकडे. वीज बोर्डाकडे जाताना हा रस्ता आहे. मग आता वीज बोर्डाकडे जाऊनच भेटूया. चला, हे एक थोडंसं क्लायमॅक्स. तर आपण येथे पोहोचलेलो आहे वीज बोर्डापाशी. हे वीज बोर्ड आहे खरसुंडीचं एक. येथेच वीज सगळं सप्लाय होतं. येथे सर्व कामगार उपस्थित राहतात. येथे आज मी जाऊन दाखवू शकत नाही, कारण आपल्याला घोडेखोरलाही जायचं आहे. म्हणून आता चला. इथे थोडेसे मी दमलेलो आहे म्हणून जरा झोपलेलो आहे मी. तुम्ही बघितलं असेल, मी पळत आलतो. चला तर आपण घोडेखोरला जायला चालू करूया. हे आता यशाचा कॅमेरा दिलेला आहे आणि मी चाललेलो आहे. आता डबल एकदा एक क्लायमॅक्स. आम्हाला जाताना आमचा एक मित्र दिसला होता, विनायक. गाडीवरनं त्याच्या भावासोबत गेलेला आहे आणि एक कुत्रं की ते वेदांच्या मागं लागलेलं होतं. आता हे माझ्याबरोबर गेलं. आता चला आपला प्रवास चालू करूया. ते डोंगर आहे की नाही, त्या डोंगराच्या पायथ्याला एक मोठं लाल मातीचं खदान आहे. मी एकदा तुम्हाला तिथे घेऊन जाणार आहे. आता आपण आपल्या घोडेखोर या मिशनवर फोकस करूया. चला तर डबल एकदा चालू. चला तर काहीच अंतरावर घोडेखोर राहिलेला आहे. आपण आलेलो आहे घोडेखोरामध्ये. ते कळस दिसत आहे ना, ते मंदिर आहे. आपण घोडेखोरमध्ये आता प्रवेश घेणार आहोत आणि त्याचा परिसर तुम्हाला दाखवणार आहोत. आधी आत गेल्यानंतर तुम्हाला सांगूया. तर अशाच तऱ्हेने आपण आत आलेलो आहोत. हे
येथे 3-4 गाड्या आहेत. इथे उसाचा गाडाही असतो. तुम्हाला जर प्यायचा असेल तर तुम्ही पिऊ शकता. आपण आधी दर्शन घेणार आहोत आणि येथे 2 कुंडेही आहेत, तेही तुम्हाला दाखवणार आहोत. हे आत जाण्याचा प्रवेश गेट आताच बनलेला आहे आणि ह्याच्या खाली मासे खूप असतात, पण आता याचे जरा पाणी खाली गेलेलं आहे म्हणून आता काही मासे नाहीत. हे आहे प्रवेशद्वार. इथे आत गेल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं नाही, 2 कुंडा आहेत. एकात आपण हातपाय धुवू शकता आणि दुसऱ्यामध्ये पाणी पिऊ शकता, कारण याच्यावर ही जाळी लागलेली आहे आणि याच्यात काही कचरा वचरा पडणार नाही यामुळे. चला तर आपण आधी हातपाय धुवून घेणार आहोत. कुंडातलं पाणी एकदम गार आणि स्वच्छ आहे. तुम्ही एकदा येथे भेट देऊन पहा. हे छोटे छोटे पप्पी पण आहेत इथे खूप जास्ती. आता वेदांत हातपाय तोंड धुवणार आहे, ते तुम्ही पाहू शकता. वेदांत हा माझा खूप चांगला मित्र आणि गुणी माणूस आहे. यशराज हा मध्येच निघून गेला, कारण मी सांगितलं होतं ना नाही, त्याच्या पायात दुखत होतं म्हणून. चला आपण आत जाऊन दाखवूया तुम्हाला. इथे बाजूला एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या आत एक पिंड आहे. पाहू शकता किती जुनं पिंड आहे. इथे काही सकाळ सकाळ माणसेही येतात. इथे एक वृक्षाचं झाड आहे, खूप चांगलं आहे. आता आपण ह्या मंदिरात जाणार आहोत. इथे आपण चप्पल काढून आत जाऊ शकता. हे आत गेल्यावर हे देव आहेत. चला तर आपण तुम्हाला परिसर कसा वाटला हे मला कमेंट करून सांगू शकता. आता आपण दर्शन घेणार आहोत देवाचे. हा वेदांतने दर्शन घेतलेला आहे आणि मीनेही दर्शन घेतलेलं आहे. इथे खूप चांगली झाडं आणि फुलं आहेत. तुम्ही या जागेला नक्की येऊ शकता. आता आपण ह्याच्या मेन दरवाज्यातून आत जाणार आहोत, जिथे एक चांगला देव आहे. हे आत गेल्यानंतर 3 देव आहेत. अशाच तऱ्हेने तुम्हाला देवाचे दर्शनही झालेले आहेत. चला तर आपण इथनं बाहेर निघूया. बाहेर निघाल्यानंतर खूप चांगला परिसर आहे इथला. तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ह्याच्यासारखे व्हिडिओ आणि तुम्हाला पाहिजे असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. चला आपण आता हा व्हिडिओ एंड करूया. लाईक आणि सबस्क्राईब द्या आणि पुढच्या व्हिडिओला जरूर वेट करा.
तर केले बाय बाय.